बैठकीसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येते। हैदराबाद गॅझेटबाबत काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान नाही याचा पुनरुच्चार बबनराव तायवाड यांनी केलाय। जीआर रद्द करावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही। जो जीआर असला काय नसला काय त्यामुळे ओबीसींचं नुकसान नाही असंही ते म्हणालेत। सरकार आम्हाला स्वतंत्र बैठकीला बोलवतंय तेव्हा आम्ही जाऊ असंही ते म्हणालेत। तर तायवाडे त्यांच्या बोलण्यावर ठाम आहेत, त्यांच्या भूमिकेशी ठाम आहेत आणि आजच्या या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीयेत कारण ओबीसी समाजानं त्यांच्या या भूमिकेला विरोध केलेला आहे आणि नापसंती दर्शवली आहे। महत्त्वाचं इथे असं आहे की जीआर हा कायद्याला सुपरसीड करत नाही। कायदा मोठा असतो, जीआर मोठा राहत नाही आणि म्हणून कायद्यातल्याच तरतुदीचा वापर करून एक दोन शब्द इकडे तिकडे करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सरसकट प्रत्येक मराठा व्यक्तीला कुणबीची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची तरतूद त्या जीआरमध्ये नाही किंवा सर्व मराठे कुणबी आहेत त्याच्यामुळे सर्वांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा सुद्धा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये नाही आहे। माझी मुळीच नाही आहे। बा ज्या जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय, तो जीआर रद्द करण्याचं कारण काय? त्यांचं मत आहे की नुकसान होते आहे म्हणून शासनाने तो जीआर रद्द करा। उद्या हा जीआर असला काय आणि रद्द झाला काय, दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही। त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे कारण ओबीसीचं नुकसानच होणार नाही।